यामध्ये शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत 15,000 देण्याची घोषणा सन्माननीय मुख्यमंत्री यांनी केलेली होती, ती अजून दिलेली नाही अशा प्रकारचा आरोप आमच्या सन्माननीय काही सभासदांनी केलेला आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 24/2/2025 रोजी नागपूर येथे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत आणखी ₹3,000 ची भर घालून PM किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेअंतर्गत प्रतिवर्षी प्रति शेतकरी कुटुंबांना ₹15,000 देण्याबाबतची घोषणा केलेली होती। यास्तव सदर योजनेच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत यापूर्वीच्या 6,000 प्रतिवर्ष रकमेमध्ये 3,000 इतकी वाढ करून सुधारित नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबविण्याबाबतचा तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजना बंद करून शेती क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढविण्यासाठी नवीन योजना सुरू करण्याबाबतचा मंत्रिमंडळ प्रस्ताव सादर करण्यात आला होता। तथापि तदनंतर प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील अडचणी व योजनेचा आढावा घेण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली माननीय उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन, माननीय उपमुख्यमंत्री नगर विकास विभाग यांच्या उपस्थितीमध्ये 20/3/2025 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती। सदर बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनांतर्गत देण्यात येणारा लाभ तसेच शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती अंतर्गतही देण्यात येणारी भरीव नुकसान भरपाई याची नोंद घेऊन सध्या स्थितीत राबविण्यात येणाऱ्या ₹1 पीक विमा योजनेमध्ये बदल करून या ठिकाणी त्याऐवजी शेतकऱ्यांकडून यापूर्वीप्रमाणेच खरीपासाठी 2%, रब्बीसाठी 1.5% व नगदी पिकांसाठी 5% असा शेतकरी हिस्सा घेऊन पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबविण्याबाबत तसेच शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक वाढवून